नमस्कार मंडळी, आपण आहे ना ह्या कैऱ्यांचं लुंजी बनवणार आहोत. मुरब्बा म्हणू शकतो, लुंजी किंवा कैरीची भाजी. अशी गोड आंबट तिखट चवीची आपण अशी लुंजी बनवून घेणार आहोत. तेव्हा छोटे छोटे कैऱ्यांना यांना धुवून घ्यायच्या. आता एवढे छोटे आहे ना, यांना माणूस चिरून किती म्हणजे खूपच छोटे आहे ते. तर मग आपण त्याची भाजी बनवणार आहोत. आणि ह्या सोलून स्वच्छ करून धुवून अशा मी घेणार आहे. आणि मसाला आपण टाकणार आहोत ह्या लुंजीसाठी. गोड मुरब्बा बनवण्यासाठी तर गूळ आहे, धना पावडर, जिरा पावडर आणि थोडंसं तिखट अर्धा चमचा. ह्या मसाल्यांचा वापर आपण अगदी थोड्या प्रमाणात चव म्हणून आणि गोडच बनवणार आहोत. कारण की हा आंबा आहे ना खूप आंबट आहे, असा खाताच येणार नाही. तर मग हा आपण अशा प्रकारे याला ताटी लावायला म्हणा, तोंडी लावायला असा बनवणार आहोत. छोटे छोटे कैरे खूपच छोटे छोटे आहेत. तर मग मी यांना आहे ना, यांची हे बघा इतके छोटे आहे हे बघा. तर मग यांना ना मी साल काढून घेतले, याचे सगळे पूर्ण स्वच्छ करून घेतले धुवून. आणि घरचे टरफले सगळे काढून टाकले. आणि याची आता मी गोड अशी रेसिपी बनवणार आहे. याला जिरे मोहरी तेल टाकून फोडणी दिली आहे. आता गूळ टाकायचा बाकी आहे, धना पावडर, जिरा पावडर आणि लाल मिरची, हळद, हिंग आणि मीठ आणि गूळ टाकायचं आहे आता याच्यात. मग पूर्ण रेसिपी होईल ती. आपण आता गूळ घालून घेत आहोत त्याच्यामध्ये. आधी पण थोडा घातला. वाफेमध्ये गूळ पण विरघळतो आणि वाफेत कैरी पण शिजल्या जाते. हे बघा आपला मुरब्बा तयार झालेला आहे. आणि आपण एक एक दोन दोन आंबे असे देऊ शकतो. बघा हे बघा कसं रसरशीत झालेला आहे. खूप छान टेस्ट आली आहे त्याला बघा. थोडं हां, हे बघा आपला हा मँगो रसरशीत असा मँगो आपला तयार झालेला आहे. हे बघा असा एक एक वाटी द्यायचं सगळ्यांना खायला. सुंदर अशी चव झालेली मस्त छान झाला.